2 वाट्या डाळीचं पीठ, सम्राटचंच पीठ घ्यायचं आहे आणि ते चांगलं चाळणीने गाळून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये मीठ टाकायचं आहे. आपल्या चवीनुसार मीठ टाकायचे. त्यानंतर लिंबू सत्व टाकायचे आहे. लिंबू सत्व हे खूप खूप प्रमाणात आंबट असते, त्याच्यामुळे ते थोडेसेच टाकायचे आहे. आणि चवीनुसार साखर टाकायची आहे. आपल्याला जितकं गोड आवडत असेल तेवढी साखर टाकायची. गोड म्हणजे 1 किलो टाकली चालेल का? नाही, 1 किलो नाही टाकायची एवढी, 2च चमचे टाकायचे, कारण की आपल्याला तेवढंच गोड लागतं. आणि हे व्यवस्थित छान प्रकारे फेटून घ्यायचं. जेवढं तुम्हाला फेटता येईल तेवढं फेटून घ्यायचं. समजा मिक्सरमध्ये मिक्स करून घेतलं तर चालेल का? नाही नाही, मिक्सरचा एवढा तो स्वाद नाही येत ढोकळ्याला, त्यामुळे हातानेच मिक्स करायचं आहे. नाही, पण आम्हाला कंटाळा येतो हाताने हे करायला. खूप छान प्रकारे असं फेटून घ्यायचं मस्त. जोपर्यंत आपली साखर चांगल्या प्रकारे विरघळत नाही त्याच्यात, तोपर्यंत असं फेटत राहायचं. जोपर्यंत आपण हे पीठ फेटत आहोत तोपर्यंत इकडे कढईमध्ये पाणी ठेवून द्यायचं आहे ढोकळा वाफवायला. हे काय टाकलेलं आहे त्याच्यात? त्यामध्ये लेमन टाकलेलं आहे. लक्षात ठेवा, कन्सिस्टन्सी अशी पातळच ठेवायची आहे ढोकळ्याची. आता आपली साखर चांगल्या प्रकारे विरघळली आहे. यात मी अजून थोडंसं पातळ बनवून घेत आहे याला. हे बघा, जास्त घट्टसर नाही ठेवायचं पीठ, त्याने ढोकळा फुलत नाही आपला. हे बघा, बघून घ्या एकदा, असं पीठ आपलं असं तयार झालंय. आता यामध्ये आपण या पुढील प्रोसेस करूया. आता आपण इकडे बघा ना, तर आपण यात थोडंसं वाटीमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे. 1-2 आपल्या खायचे पोहे असतात ना, 1 चमचा, आणि त्यात सोडा टाकायचा आहे, आपला खाण्याचा सोडा टाकायचा आहे त्यात. साधारण 2 वाटी पिठासाठी एवढा सोडा घ्यायचा आहे. थोडासा जास्त घेतला तरी चालेल. आणि तो सोडा गरम करून घ्यायचा आहे. मस्त मस्त असा कडक होईल असा एवढं गरम करून घ्यायचं गॅसवरती. पाणी ठेवलेलं आहे मी, त्यातच गरम करते, तुम्ही गॅसवर पण करून घेऊ शकता. आता आपला सोडा मस्तपैकी गरम झालाय. आपण हे ढोकळ्याचं पीठ बनवलेलं आहे ना, त्यात घालून घेऊयात आता.
हे बघा, ते त्यात टाकून घ्यायचं, परत फेटून घ्यायचं. सोडा टाकल्यानंतर बघा आपलं पीठ कसं फुलतंय ते. ही सोडा घातल्यानंतरची प्रोसेस आहे बघा. असं मस्त फेटून घ्यायचं. वरती येतंय बघा आपलं पीठ. फेटल्यानंतर लगेच आपण ज्या पात्रात ढोकळा करणार आहोत त्यात असं हे पीठ टाकून घ्यायचंय. आणि आपला ढोकळा वाफवण्यासाठी असं ठेवून द्यायचं आहे. आणि वाफ जाणार नाही असं भांडं त्यावरती ठेवून द्यायचं. आणि हा ढोकळा आता वाफवण्यासाठी रेडी.